रोजचे प्रतिबिंब 4 सप्टेंबर. पुनर्रचना. होय, पुनर्रचना एक फार मोठा कालखंड पुढे उभा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमस 583 इंग्रजी. प्रत्येक वेळी एक दिवस या हिशोबाने मी जसा मद्याचा पहिला घोट टाळतो तशी माझ्या जीवनाची पुनर्रचना करणे हे माझ्या मद्यमुक्तीतील प्रथम लक्ष्य ठरते. आमच्या बंधुत्वाने दिग्दर्शित केलेल्या पायऱ्यांच्या आचरणाद्वारे ही गोष्ट अधिक यशस्वीपणे सिद्धीला जाते. आध्यात्मिक जीवन हे नुसते तत्त्वज्ञान नव्हे, पण मला तसे जगावयाला पाहिजे तेव्हाच हे साध्य होते. माझ्या आध्यात्मिक जीवन प्रवासात सुधारणा करण्यास दुसऱ्या पायरीने मला चालना दिली. आध्यात्मिक जीवन कसे जगावे ही शिकवण देणाऱ्या सुरुवातीच्या पायऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करण्यास 9व्या पायरीने मला मोकळीक दिली. उच्च शक्तीकडून मिळालेले मार्गदर्शन व बळाशिवाय पुनर्रचनेच्या वेगवेगळ्या अस्वस्थांतून पुढे जाणे अशक्य होते. परमेश्वर माझ्यासाठी व माझ्याद्वारे कृती करतो हे मला समजले. मद्यप्राप्ती असलेले माझे जबरदस्त आकर्षण काढून टाकले गेल्याचा पुरावा मला मिळाला. तेव्हा जे मी स्वतःसाठी करू शकलो नाही ते परमेश्वराने माझ्यासाठी केले आहे याची प्रचिती मला आली. मी दररोज त्या परमेश्वराच्या मार्गदर्शनाचा शोध चालू ठेवलाच पाहिजे. तो परमेश्वर मला प्रत्येक दिवशी एक नवे जीवदान देतो आणि पुनर्रचनेसाठी लागणाऱ्या शक्तीची गरजही तोच भागवतो. समाप्त.